नमस्कार मंडळी. मी डॉक्टर वर्षा यादव मोरे आपल्या सर्वांचं आरामात बोला हे आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. सकाळी उठल्यावर कॉफीचा तो रिफ्रेशिंग सुगंध, त्या कपातून मिळणारी ऊर्जा, आपण सगळेच ह्याला ऍडिक्टेड आहोत. पण कधी विचार केलाय का, एवढ्या कॉम्पिटेटिव्ह बिझनेसमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणं हा प्रवास असतो तरी कसा? हेच जाणून घेण्यासाठी आज आपण बोलवले आहे योगाच्या कुलकर्णी हिला. तिने फक्त कॉफी विकलीच नाहीये, तर लोकांना एक नवीन अनुभव करून दिला आहे. चला तर मग, लेट्स हॅव कॉफी विथ हर. हाय योगेजा, कशी आहेस तू? हाय, आय एम गुड. हवी. व्हेरी व्हेरी फाईन. तुला खूप छान वाटतं आज मला इथे बघून, आणि खास तू आपल्या पॉडकास्ट साठी पुण्याहून आलीस, त्यासाठी रिअली रिअली व्हेरी थँक्स. थँक्स टू यू बोलवल्याबद्दल. सिरियस. वेलकम. अच्छा, मला एक सांग की आता मी तर तुला खूप वर्षापासून ओळखते, पण आमच्या ऑडियन्स साठी जरा तू तुझी ओळख करून दे ना. शुअर. सो माझं नाव योगजा कुलकर्णी आहे आणि माझं बॅकग्राऊंड जे आहे ते टेक्सटाईल्स मधलं झालेलं आहे. सो आय हॅव डन माय डिझाईन फ्रॉम स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पुणे. आणि आमचा फॅमिली बिझनेस आहे एक्सपोर्टचा टेक्सटाईलमध्ये. आणि इव्हेंच्युअली कोविड नंतर असं वाटलं की फूडमध्ये काहीतरी करावं. कारण माझ्याकडे बघून वाटलंच असेल की खवय्ये आहोत आम्ही सगळे फॅमिली पण. So hence, we thought of doing something interesting of coffee. So initially idea restaurant, the cafes अशी होती. But looking at all the situation in COVID, we thought let's easy restaurant owners the job to make coffee. So that is why we ventured into coffee decoction. ओके, पण वाय स्पेसिफिकली कॉफी डिकॉक्शन? आता तुझं फॅमिलीचं बॅकग्राऊंड आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट्स आणि बरेच तुमचे बिझनेस व्हेंचर्स आहेत, बट वाय स्पेसिफिकली यू चूज कॉफी ओनली? So the thing is की कोविडमध्येच गोईंग बॅक टू कोविड सगळे इनोव्हेशन जे कोविडमध्ये जास्त झाले असं म्हणतात. सो टेक्सटाईल्सचं चालू होतच. पण विथ दॅट वी अंडरस्टूड की आमच्या अख्ख्या फॅमिलीत ऑल एग्स आर इन वन बास्केट म्हणतो जे नसलं पाहिजे असं होत होतं. एव्हरी वन वॉज इन टेक्सटाईल्स, म्हणजे ब्रेकफास्ट टू डिनर आम्ही फक्त टेक्सटाईल्स बद्दल बोलतो. सो व्हेंचरिंग आउट ऑफ दॅट अँड ऑल्सो टू मेक शुअर की काहीतरी एक वेगळी स्ट्रीम आपल्याच फॅमिलीत सुरू व्हावी. आणि आर नेक्स्ट इंटरेस्ट वॉज फूड. सो फूड मध्ये काहीतरी करावं म्हणून मग त्यातल्या त्यात कॉफी खूप आवडत होती. सो देन आय मेट माय पार्टनर गायत्री श्यामसुंदर, हू इज अ साऊथ इंडियन केटरर. आणि वी केम अप टू द थिंग सेम की ओके आपण कॉफी का नाही करूया. तर पण कॉफीमध्ये पण आता व्हेरिएशन भरपूर असतं. बीन्स असतात, बीन्स पासनं तो अर्क म्हणजे डिकॉक्शन तयार होतं. सो एकदा ते तयार झालं की त्यातनं आपण कॉफी बनवतो. बट देन वी थॉट बीन्स सप्लाय करणारे तर प्रचंड लोक आहेत, म्हणजे असं नाही की वी वर व्हेरी न्यू इन बीन्स मार्केट. बट देन डिकॉक्शन मध्ये एवढी लोक नव्हती ते. सो देन वी थॉट वाय नॉट ब्रू इट, वाय नॉट गो वन स्टेप हायर अँड देन स्टार्ट सप्लाइंग. आणि इव्हेंच्युअली वी गॉट गुड रिस्पॉन्स. आणि वी सेड ओके फाईन, यू आर कंटिन्युइंग. सो बिफोर इवन लॉन्चिंग आम्ही आधी एक टेस्ट रन घेतलेला ऑफ 6 months in various cafes, met various owners of restaurants, सेईंग की तुम्हाला जर आम्ही डायरेक्टली डिकॉक्शनच प्रोव्हाइड केलं तर तुम्हाला चालेल का इन्स्टेड ऑफ बीन्स. असं लक्षात आलं, त्यातनं त्यांचा खूप खर्च वाचत होता. लोक बीन्स आणतात, मग तो ते ब्रू करतात, त्याला मशिनरी लागते. प्लस खूप ठिकाणी असं होतं की माणूस तिथे नेमलेला लागतो कारण कन्सिस्टन्सी लागते, नाही तर कॉफी बिघडते. हे सगळं मायनस करून वेन दे कॅल्क्युलेटेड कॉस्ट ऍक्च्युली दे वर गोइंग इन प्रॉफिट्स. फक्त हा डिकॉक्शनच उचलला तर सपोज, हेन्स डिकॉक्शन. त्यामुळे मग वी सेड लेट्स फायनलाइज ऑन दिस प्रॉडक्ट. आता तू डिकॉक्शन बद्दल म्हणालीस, तर आमच्या व्ह्युअर्सला जरा सिम्पल भाषेत सांगशील का, म्हणजे हे प्रोसेस होते कशी नक्की? परफेक्ट. सो आपण आपण सगळेजण कधी ना कधी साऊथ इंडियाच्या ट्रिपला जात असतो आणि ते आपल्याला कॉफी फार्म्स दाखवतात. तर कॉफी फार्म्स मध्ये ते तुम्हाला इन्सिस्ट करतात त्या बीन्स विकत घ्या. आपण घरी बीन्स आणतो आणि आपल्याला माहिती नाही त्या बीन्सचं करायचं काय. मग आपण लोक शोधतो, नाही तर आपण सध्या मिक्सर मधनं त्या काढतो आणि त्याची पावडर चहासारखी उकळतो आणि त्यातनं जे बनतं ते कॉफी असं आपल्याला वाटतं. तर टेक्निकली कॉफी हा ऑइल बेस्ड सीड आहे. आणि ऑइल बेस्ड सीड असल्यामुळे तुम्हाला ते डायरेक्टली पाण्यात कन्झ्युम करता येत नाही. आयदर तुम्हाला ते पाण्यात ठेवावं लागतं फॉर अ व्हेरी लॉंग टाइम, नाही तर तुम्हाला त्याचा अर्क काढावा लागतो विथ हॉट वॉटर स्टीम. अँड देर आर व्हेरियस प्रोसेसेस. आणि हेन्स डिकॉक्शन हे त्या लिक्विडला म्हणतो. सो
इन व्हेरी इझी टर्म्स कॉफी कॉन्सन्ट्रेट इज कॉफी डिकॉक्शन किंवा कॉफी बीन, कारण आपण डायरेक्टली कन्झ्युम नाही करू शकत, त्यातनं निघालेला अर्क इज कॉफी डिकॉक्शन. ओके. आता तू बीन्स बद्दल म्हणालीस, तर बीन्स आता हा एकदम इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे कॉफीचा. मग हे बीन्स तू सोर्स कुठून करतेस? So for us, we are dedicated to sourcing beans only from India. आणि इंडियन कॉफी सीन जो आहे तो खूप ग्रो होतो आता प्रचंड. वी टेन टू सोर्स बीन्स फ्रॉम द टिपिकल बेल्ट ऑफ कुर्ग कर्नाटक, म्हणजे कर्नाटकमध्ये कुर्ग, अजून हसनच्या भरपूर एस्टेट्स आहेत. अदरवाईज नाव वी आर ट्रॅव्हलिंग अप नॉर्थ ऑल्सो, म्हणजे आपण खूप कमी ऐकतो की हिमालयात पण कॉफी उगते. सो जुन्हे बोटो नावाची एक एस्टेट आहे जे 5000 फीटवर कॉफी उगवतात. म्हणजे जे टी बेल्ट्स आहेत तिथे पण खूप ठिकाणी कॉफी उगते, पण आपल्याला माहिती नाहीये. सो वी आर ट्राईंग टू एक्सपेरिमेंट दॅट कॉफी. प्लस कोरापूट नावाचा रिजन आहे ओडिसामध्ये, आणि आता आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण खूप प्रमोट करतंय. सो इनफॅक्ट वर्ल्ड फोरमवर कोरापूट कॉफीज या डिस्प्ले केले गेले होते आता. सो दॅट इज वेअर वी source our beans from. So around Atta, you can say we are working with 7 estates of India. हो, अमेझिंग. आणि आता तू म्हणालीस की नॉर्थ इंडियामध्ये कॉफी होते, पण आपण जेव्हा कॉफी म्हणतो तर डोळ्यासमोर साऊथ इंडियाच येते. पण हे नॉर्थ इंडियाची कॉफी आणि साऊथ इंडियाची कॉफी ह्यामध्ये टेस्ट मध्ये पण फरक असेल ना भरपूर मग? ऍब्सोल्युटली. सो जेव्हा कॉफी इंडियात आली, आय होप ती स्टोरी लोकांना गुगलवर मिळेलच, पण जनरली ही स्टोरी काय आहे. सो येमेन मधनं एक सुफी होता, म्हणजे सुफी सेंट. होते, येस, सुफी सेंट होते, बाबा बुदान नावाचे. त्यांनी स्वतःच्या दाढीत 7 कॉफी बीन्स लपवून आणले आणि इथे साऊथ इंडियामध्ये येऊन त्यांनी ते प्लांट केले होते. तर आज त्या डोंगराला सुद्धा त्यांच्या नावाने सन्मान दिलेला आहे, की त्यांना सन्मान दिलाय की बाबा बुदानगिरी नावाचा एक अख्खा डोंगर आहे जिथे ही कॉफी उगते. पण कॉफी बीन्स सगळीकडे स्प्रेड झाल्या, इव्हेंच्युअली मायग्रेशन झालं, आणि आता कॉफी इंडियात मेजरली उगते ती 2 व्हरायटीजची आहे, रोबस्टा आणि अराबिका. अजून एक आहे लिबेरिका नावाची कॉफीची यू कॅन से बीन टाईप आहे, तो पण उगतो, पण तो वाईल्ड उगतो, खूप लेवलला नाही. पण कमर्शियल कॉफीज मध्ये अराबिका आणि रोबस्टा नावाच्या 2 बीन्स आहेत, त्या इंडिया मेजरली मॅन्युफॅक्चर करतो. सो आता वेर वी आर कन्सर्न, आम्ही इथे इनोव्हेशन करायचा प्रयत्न करतो, इन सेन्स की आम्ही कोरापूटची एक बीन घेतो, कुर्गची एक बीन घेतो, सो आणि मग त्याचा ब्लेंड तयार करून आम्ही आमची कॉफी करतो. सो असेही आमचे एक्सपेरिमेंट. चांगले एक्सपेरिमेंट. जे कॉफीचे लव्हर्स आहेत त्यांच्यासाठी मी त्याची पर्वणीच मांडलेली आहे कॉफीची. ऍब्सोल्युटली. इट्स नॉट ओनली अस, म्हणजे हे ट्रेडिशनली पण होत आलंय आणि खूप स्पेशलिटी कॉफी ब्रुअर्स आहेत जे हे करतात. पण वी आर ट्राईंग टू जस्ट पुट इट इन अ डिकॉक्शन फॉर्मॅट, कारण खूप ठिकाणी असं इन्सिस्ट केलं जातं की बीन्स पासूनच कॉफी प्या, ती जास्त ताजी असते किंवा ते हे असतं. पण असा विचार करा की जिथे नाही पोचू शकत बीन्स, किंवा तिकडच्या लोकांना नाही ब्रुईंग पॉसिबल आहे आणि तेवढा त्यांच्याकडे वेळ पण नाहीये, मग व्हॉट इज द सेकंड बेस्ट ऑप्शन. सो कमर्शियल कॉफीज पेक्षा डिकॉक्शन इज अ मच बेटर ऑप्शन, कारण ह्या डिहायड्रेटेड नाहीये, लिक्विड फॉर्मॅट मध्ये येतात. सो तुम्ही डायरेक्ट दूधसागर घाला, आम्ही तर म्हणतो की दूधसागर घाला, वॉडका घाला, ब्लॅक कॉफी करा, काही करा, यूज अ डिकॉक्शन. सो दॅट इज व्हॉट वी टेन टू डू. सो डिकॉक्शन गायत्रीने बनवलं पण असं आहे की जिथे यू यूज इट ऍज अ बेस आणि तुम्ही मिक्सर म्हणून तुम्हाला हवं ते ऍड करा, म्हणजे राईट फ्रॉम हॉट वॉटर, कोल्ड वॉटर, आईस टू वॉडका, विस्की, वॉट एव्हर यू लाईक. सो मध्ये ना मी एक बघितलेलं, एक त्यांनी एक मॉकटेल बनवलेला त्याच्यामध्ये कॉफी विथ ऑरेंज ज्यूस होतं. सो दॅट इज समथिंग आय वॉज शॉक टू सी. बट या पीपल आर लाइकिंग, जे आता नवीन जनरेशन आहे दे आर एन्जॉईंग इट. अमेझिंग. ऍब्सोल्युटली. सो आय लुक आफ्टर द मार्केटिंग ऑफ 90ml, म्हणजे आमचा जो कॉफी कंपनी आहे. बट मेजरली याचं जे प्रॉडक्ट आहे ते डेव्हलप करते माझी पार्टनर गायत्री अय्यर. सो गायत्री जेव्हा प्रॉडक्ट डेव्हलप करते, वी हॅव अ व्हेरी स्मॉल लॅब इन पुणे, की जिथे आम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करत असतो. इन दॅट केस आम्ही कॉफी बीन्स ज्या आहेत त्या ऑरेंज पील्स बरोबर ब्रू करतो आणि त्याचबरोबर त्यात सिनेमन पण टाकतो. सो जो फ्लेवर येतो हा थंडीत, आता थंडीत तुम्ही मल्ड वाईन जर प्यायला असाल
तर मल्ड कॉफी असं आम्ही त्याला नेम केलेलं आहे. आणि देन पीपल हॅव इट बिकॉज इट्स नॉन अल्कोहोलिक. थंडीसाठी परफेक्ट असतं. तसंच आता उन्हाळ्यात यू विल बी सरप्राइज मँगो कॉफी विल कम. सो दॅट इज आवर नेक्स्ट. इट ऑलरेडी एक्झिस्ट. आम्ही फक्त वी आर ट्राईंग टू डू आवर व्हर्जन ऑफ इट. सो मँगो कॉफी विल बी द नेक्स्ट थिंग इन समर. असे एक्सपेरिमेंट्स करत राहा. मला ना तुझं नाव खूप इंटरेस्टिंग वाटतं, 90 ml. सो वी नो 30 ml, वी नो 60 ml, पण व्हॉट इज दिस 90 ml? ही कल्पना आली कुठून? सो ॲज आय सेड की आम्ही इंडियन कॉफीजवर फोकस करतोय. आणि इंडियन कॉफीज आपण जेव्हा म्हणतो तेव्हा फिल्टर कॉफी हे जे कल्चर आहे इंडियात ते आपण इग्नोर नाही करू शकत. कारण कॉफी जेव्हा इंडियात आली तेव्हा त्या कॉफीला ब्रू किंवा ग्राइंड करताना चिकोरी नावाचा एक कंटेंट ऍड केला गेला. आणि त्याला इंडियन क्लायमेटला सूट होईल असं फिल्टर कॉफी म्हणून जे आज आपण पितो ते बनवण्यात आली, ती कॉफी बनवण्यात. सो इन दिस केस फिल्टर कॉफीचा जो स्टँडर्ड पेग असतो ना तो 90 ml to 120 ml चा असतो. आणि 120 ml नाव जरा ऑड वाटलं म्हणून म्हणलं 90 ml बघू. आणि इट पीपल आर लव्हिंग इट. या द नेम इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे ना विचार करता आलो की 90 म्हणजे नक्की काय आहे. सो युअर प्लॅन रिअली वर्कड आउट इन दॅट. येस. सो लोक आम्हाला आता ऑल्सो अ स्टॅटिस्टिक सेज दॅट जेनझीज जे आहेत ते नियरली I think 70% Gen Zs are not drinking. So, but they will need a beverage, right, to bank on. There are going to be communities, there is going to be conversation, there will be some drink that will have to be there for, the party to go on. So, if not alcohol, then what? So, we say then coffee. आणि तिथे 90 ml लागेलच ना काहीतरी. सो इट विल बी आर 90. तर त्या 30 आणि 60 पेक्षा हे 90 कितीतरी पटीने चांगले आहे. ऍब्सोल्युटली. आता टॉकिंग अबाउट द बिझनेस, तू चॅलेंजेसही भरपूर फेस केले अशी, तर त्याबद्दल सांग मला. सो चॅलेंजेस म्हणजे फर्स्टली नेम पासून सगळा चॅलेंज होता. कारण आम्ही जेव्हा विचार करत होतो की ह्यात यायचंय तेव्हा बॅकग्राऊंड एज सच काही नव्हती. फर्स्ट थिंग मी टेक्सटाईल्स मधनं, गायत्री जी माझी पार्टनर आहे ती केटरिंग मधनं. सो फॉर लास्ट 35 years ते साऊथ इंडियन केटरिंग करतात पुण्यात, मुंबईत पण, पुण्यात मेजरली. व्हॉट हॅपन्स इन दिस केस इज की तुमच्यावर एक पेटंट म्हणजे तुमच्यावर एक नाव पडलेलं असं की हे टेक्सटाईल मधलं आणि हे केटरिंग, लेबल लागतं. सो की हे टेक्सटाईल मधलं आणि हे केटरिंग मधलं. मग तो रिसर्च करताना पण पहिली गोष्ट कॉफी इंडस्ट्रीत अशी होते की मोठ्या एस्टेट ज्या आहेत ज्यांच्याकडे बेस्ट बीन्स आहेत ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या अशाच नाही मिळत. सो त्यासाठी तुम्हाला त्यांच्याशी ओळखी करून त्यांना हे प्रूव्ह करून की वी आर सिरियस अबाउट दिस बिझनेस आणि आम्ही टाइमपास म्हणजे चौकशी करायचं म्हणून नाही करत. हे सगळं करायला आणि त्या कन्व्हिक्शन आणायला खूप वेळ गेला. सो तो वेळ तुम्हाला तेवढा पेशन्स द्यावा लागतो इफ एनीवन इज इंटरेस्टेड टू कम इन कॉफी एज अ बिझनेस. आणि प्लस सेकंड इज की ट्रेडिशनल माइंडसेट जो आहे की आम्ही पावडरच विकत घेतो. म्हणजे वेर आर रेस्टॉरंट ओनर्स किंवा हे कन्सर्न की आम्ही पावडरच विकत घेणार किंवा आम्ही बीन्सच विकत घेतो. पण वेन सम लेगसी रेस्टॉरंट ओनर्स सॉ ऑन पेपर की आम्ही त्यांना प्रूव्ह करून दाखवतोय की डायरेक्ट डिकॉक्शन घेणं आणि मधली जी अख्खी काय म्हणतात त्याला मधले जे अख्खं चेन आहे तुमच्या मेहनतीची, तो माणूस लावायची, ऑलरेडी अ लॉट ऑफ प्रॉब्लेम इन द इंडस्ट्री फॉर मॅन पॉवर. म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीत खूप मॅन पॉवरचा प्रॉब्लेम. सो हे सगळं ऑटोमॅटिकली मायनस होत आहे. आम्ही इतकं पण म्हणतो की आम्हाला 2-3 लोक द्या ज्यांना आम्ही ट्रेन करू. सो हा नसला तर तो तुमचा कॉफी बिझनेस कधी नाही थांबणार. आणि वन व्हेरी गुड ऑब्झर्वेशन बाय माय मिक्सॉलॉजिस्ट वॉज की लोक एकच डोसा खातात, लोक एकच प्लेट इडली खातात, पण कॉफी 3-4 पितात. अशा सिच्युएशन मध्ये तुमच्याकडे मॅन पॉवर नसेल तर व्हॉट आर यू गोइंग टू, म्हणजे इन दॅट केस हाऊ विल यू मॅनेज दॅट. मग जर हे डिकॉक्शन तुमच्याकडे असेल, दिस ऍक्ट्स लाईक अ प्रॉब्लेम सॉल्विंग टू युअर रेस्टॉरंट ऑल्सो ऑर टू युअर QSR ऑल्सो. दिस इज वाय डिकॉक्शन. त्यामुळे हे कन्व्हिक्शन जे आहे किंवा हे लोकांना कन्व्हिन्स करणं हे इनिशियली आम्हाला खूप प्रॉब्लेम होता. पण नाव इन पुणे वी हॅव 3-4 लेगसी बिझनेसेस, म्हणजे त्यांचे रेस्टॉरंटच 100 वर्ष जुने वगैरे. असे लोक जेव्हा हे घ्यायला लागले
ऑटोमॅटिकली अदर पीपल म्हणजे नाव समटाईम्स आय डोंट इवन हॅव टू टेल की हे काय. सो द पीपल आर फॉलोइंग इट. म्हणजे एखादा मोठ्या माणसाने एकदा काही घेतलं की त्यांना असं वाटतं की अरे हा घेतो तर आपण का नाही घ्यायचं मग. ऍब्सोल्युटली. कारण तेच कन्व्हिन्स म्हणजे ऑफकोर्स आय विल नॉट टेक नेम्स ऑफ माय क्लायंट्स बट देर वॉज अ सिच्युएशन की महाबळेश्वर मधली केस आहे. महाबळेश्वर मधला एक खूप फेमस बिझनेस आहे. त्यांचे ओनर त्यांना मी अप्रोच करत होते की तुम्ही हे घ्या. He got convinced. He understood everything. But just before he could make a decision, 7 दिवस आधी त्यांचे कॉफी मशीन्स लागलेले होते. सो नाव ही कुडंट गेट आउट ऑफ दॅट कारण दॅट वॉज इन्व्हेस्टमेंट. पण एका आठवड्यानंतर मला फोन आला महाबळेश्वरवरनं दुसऱ्या हॉटेल ओनरचा की मला यांनी सांगितलंय की हे आहे मला पाठवून द्या. लाईक डायरेक्ट सेंड मी 10 बॉक्सेस. आय वॉज लाईक ओके. म्हणजे हा इन्फ्लुएन्स असतो की तुम्ही जर एखाद्या लेगसी बिझनेस ओनरला कन्व्हिन्स करू शकला की तुमचं प्रॉडक्ट चांगलं आहे आणि इट इज हेल्पिंग यू. चांगलं वगैरे हे मे बी नंतर बट फर्स्ट थिंग इट इज गोइंग टू हेल्प युअर बिझनेस. ही सेड इट. आणि आजपर्यंत मी त्यांना भेटली पण नाही. अँड आय एम सो ग्रेटफुल टू हिम कारण यु नो दॅट ऍक्च्युली किक्ड ऑफ थिंग्स फॉर मी ऑल्सो. आणि मला पण एक आयडिया आली तेव्हा की ओ असंही होऊ शकतं. यु नो हाऊ द वर्ल्ड स्प्रेड्स. सो दिस व्हेरी हॅपी अबाउट दॅट डील. नेटवर्किंगचा फायदा होतो बिझनेस मध्ये, खूप होतो या गोष्टीचा फायदा. नेटवर्किंग तर आय थिंक 90 म्हणजे हा जो बिझनेस आहे तो अख्खा नेटवर्किंग फोरम मधनच आलेला आहे. सो वी वर फ्रेंड्स इन अ नेटवर्किंग फोरम, इन अ बिझनेस नेटवर्किंग फोरम. सो दॅट इज वेअर वी मेट इच अदर अँड देन वी स्टार्टेड. गुड. आता मगाशी तू म्हणालीस की ट्रेन करावं लागतं लोकांना, स्टाफला ट्रेन करावं लागतं. मग ह्या बिझनेसमध्ये एकंदरीत किती असे जे हेल्पर्स असतात, जे थोडक्यात कामगार जे लागतात आणि त्यांना ट्रेन करायचं, ह्या सगळ्या प्रोसेसला किती वेळ जातो? आफ्टर द डिकॉक्शन इज रेडी, एखाद्याचं रेस्टॉरंट जर असेल तर 3 hours 4 hours इज इनफ. त्याला फक्त एक 50 कप्स पहिले त्यांनी सर्व केले त्या माणसाने आणि अंदाज आला की एवढ्या कपला आपल्याला एवढं डिकॉक्शन घ्यायचंय की सॉर्टेड. आणि बाकी वी आर ऑलवेज अवेलेबल ऑन द फोन. इतकं पण काही झालं तरी म्हणून तर स्ट्रॅटेजिकली आर यू कॅन से वेअर हाऊसेस इन पुणे. सो पुणे तसं सेंट्रली लोकेटेड आहे कारण याचं मॅन्युफॅक्चरिंग इथे होत नाही. मॅन्युफॅक्चरिंग सगळं तमिळनाडूत होतं. तर तिकडनंच ते येतं. आणि पण बिकॉज पुणे इज सेंट्रली लोकेटेड, कुठूनही माला जायला गायत्रीला जायला और आमचा सर्व्हिस पोचायला वेळ नाही. हेन्स एव्हरी डिपार्ट गोज फ्रॉम पुणे. मगाशी तू जेनझीचाही उल्लेख केलास, तर आता ही जेनझीज जे आहेत हे कॉफीकडे जास्त वळतायत तू म्हणालीस. पण हे कॉफी अति पिणं ही शरीरासाठी कोल्ड्रिंक्स एवढंच हानिकारक आहे ना ग? ऍब्सोल्युटली हानिकारक आहे. सो दिस आय वुड रिलेट टू म्हणजे व्हॉट माय बिझनेस पार्टनर डज. गायत्री, सो इफ वी आर एट अ म्युझिकल फेस्टिवल सपोज आणि शी ऑब्झर्व्स दॅट एनी चाइल्ड इज कमिंग टू ड्रिंक कॉफी, शी विल नॉट सर्व कॉफी ऍज अन एथिक. म्हणजे आम्हाला विकायचीच आहे. आम्हाला काही फरक पडत 8 वर्षाच्या मुलांनी नाही प्यायची कॉफी, त्याचे आई बाबा पण हो म्हणत असतात. शी ॲज अन एथिक टेल्स द पर्सन की नाही नका देऊ, और शी टेल्स नाही नका देऊ. किंवा एखादे आजोबा आहेत ते 4 वेळा त्यांना आवडली म्हणून पीत जातात. आता ते तिथे म्युझिक एन्जॉय करायला आलेत पण त्यांना हे यु नो समवेअर समजत नाही की आपण 4 कप कॉफी प्यायलो. गायत्री तिथे आहे, शी विल रेस्ट्रिक्ट, शी विल से नाही बास. लाईक ऑलरेडी रात्र झाली आहे, खूप 10 वाजले आणि तुम्ही 4 कप कॉफी प्यायली आहे. सो समटाइम्स बिझनेस विथ एथिक्स इज अ गुड डील, माहितीये का. म्हणजे यू शुड नो दॅट. आता काही ठिकाणी वी नो की कॉफी कॉम्पिटिशन्स होतात जिथे कॉफी शॉट्स लोक पित राहतात होतं असं. वी डोंट से की दॅट आय विल नॉट कॉमेंट ऑन ते चांगलं आहे का वाईट आहे. पण तुमची बॉडी ते घेऊ शकत असेल त्या मोमेंटसाठी तर ते चांगलं आहे. पण जनरली एका कप कॉफी अराउंड 86 mg असतं. सो देन दॅट इज कॅफीन. सो दॅट इज नॉट व्हेरी रेकमेंडेड की तुम्ही दिवसातनं 8-9 प्या. So we suggest if you want to drink coffee, start early in the morning. Because that is when your body requires maximum energy. But try not to drink after 8 p.m. लोक नाही 6 रिस्ट्रिक्ट करू शकत, पण 8 p.m. तरी नंतर नका. आणि देर इज अ लॉट ऑफ कल्चर की रात्री 12 वाजता मी कॉफी प्यायला गेलो होतो. वेल आता ते आहे यंगस्टर्स मध्ये जास्त दिसतंय. आय नो. किंवा आता पर्पज कॉफीचा जागा राहण्याशी पण खूप आहे. डिपेंडिंग ऑन व्हॉट एज यू आर ड्रिंकिंग कॉफी.
ऑफकोर्स कॉफीत कॅफीन आहे हे कोणी डिनाय नाही करू शकत. सो इट इज ऑन इंडिव्हिज्युअल टू अंडरस्टँड की मी कधी पिणार आहे, काय पिणार आहे आणि मजा घेईपर्यंत प्यायचंय. आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, अति पण कुठली गोष्ट वाईट असते. एडिक्शन नाही व्हायला. नाही, बट वी डू ट्राय टू टेल पीपल की नका पिऊ, तुमचे ऑलरेडी 4 कप झाले. ऑल ऑफ दॅट इन ऍक्टिव्ह म्युझिकल फेस्टिवल जिथे आम्ही भेटतो लोक. मग आयडियली एका व्यक्तीने किती कप कॉफी प्यावी एका दिवसामध्ये? 3 ते 4 कप. पण ते Yeah. पण वी ऍब्सोल्युटली सजेस्ट की कोणी जर शक्यतो 15 वर्षाच्या खाली असेल तर शक्यतो नका पिऊ. 8 वर्ष वगैरे तर नाहीच नाही. आणि अबव 85 एक एक कप प्या, 2 कप प्या. 2 कप पर्यंत इज फाईन. पण जास्त नको, कारण म्हणजे 4, 5, 6, 7. आय नो समवन हू ड्रिंक्स लाईक 15 कप्स ऑफ बापरे. कॉफी. सिरियसली, आणि आमच्याकडनंच घेऊन जातात आणि वी ट्राय टू टेल देम, बट अल्टिमेटली the client is right, so then we also have to say take care. We can't say no to selling. पण मला खरंच कौतुक वाटतंय की तुम्ही सेल करायला बसला आहात. बिंग अ वुमन एंटरप्रेनर, आय एम नॉट बिंग बायस, No, no, no. बट यू आर टेलिंग द युअर क्लायंट्स, तुझ्या कस्टमरला सांगते की ठीक आहे आमचं प्रोडक्ट आहे पण तरीही नका पिऊ, हे तुमच्यासाठी चांगलं नाहीये. Absolutely. सो कुठे थांबायचं हे सगळ्यांना कळलं पण पाहिजे ना. आणि दॅट अल्टिमेटली कम्स डाऊन टू युअर एथिक ऑल्सो, की ठीक आहे तुम्ही विकायला बसलाय, पण अल्टिमेटली यू शुड नो. आता ऍज आय टोल्ड यू की 8 वर्षाचं बाळ, 8 वर्षाचं बेबी आणि 80-85 वर्षाचे काका 4 कप कॉफी इज ऍट 10 PM इज नॉट रेकमेंडेड ऍट ऑल. म्हणजे त्या उत्साहाच्या भरात ते पिलं जातं, बट नॉट गुड. आय कॅन ओनली इमॅजिन दुसऱ्या दिवशी काय होतं. कधी कधी आम्ही जोक पण करतो की म्हणजे उद्या काय होईल याचा विचार केलाय का तुम्ही. कॉफी बिझनेस मध्ये ना कॉम्पिटिशन खूप वाढली आहे आणि स्पेसिफिकली आफ्टर कोरोना जेवढे सारे कॅफेज आहेत, तेवढे सारे रेस्टॉरंट्स आहेत. तर तू या बिझनेस मध्ये सस्टेन करण्यासाठी काय इनोव्हेटिव्ह करतेस? सो फर्स्ट थिंग, राईटली सेड, कॉम्पिटिशन खूप आहे. पेशन्स हा एक खूप मोठा की आहे या सगळ्यातनं. आणि कंटिन्युअस फोकस ऑन युअर क्वालिटी. तुमच्या आणि बेसिकली व्हॉट वी डू इज वी लिसन टू आवर कस्टमर्स. एव्हरी कस्टमर फीडबॅक, एव्हरी कॅफे ओनर, रेस्टॉरंट ओनर फीडबॅक आम्ही सिरियसली घेऊन त्याला बॅकएंडला वी ट्राय टू मेक शुअर की वी आर सॅटिस्फाईंग द प्रॉब्लेम आणि वी आर मेक द सोल्युशन इज राईट अपफ्रंट. आणि जो प्रॉब्लेम सांगण्यापासूनचा सोल्युशन आणण्यापर्यंतचा जो वेळ आहे तो आम्ही जितका कमी करता येईल तो कमी करायचा प्रयत्न करतो. ट्रान्सपोर्ट हा खूप एक मोठा इश्यू असतो या बिझनेसमध्ये, कारण आम्ही लिक्विड ट्रान्सपोर्ट करतोय. सो ती टाइम फ्रेम मॅनेज कशी मॅक्सिमम होऊ शकते, मग त्यासाठी काय छान वे आहेत किंवा काय वेगळ्या वे आहेत. सो ह्या जास्त गोष्टी आम्हाला मॅनेज करायला लागतात. आणि कन्सिस्टन्सी इन प्रोक्युअरमेंट, म्हणजे आम्ही जर एका एस्टेटमधनं बीन्स घेतोय तर मेकिंग शुअर की त्याच एस्टेटमधनं कंटिन्युएशन मध्ये बीन्स घेत राहू. दिस इज व्हॉट वी फोकस ऑन. सो सोर्सिंग आणि ट्रान्सपोर्ट हे 2 जे आहेत ते आम्ही खूप जास्त फोकस करतो. आणि देन रेस्ट फॉलोज आणि कस्टमर फीडबॅक. ओके, म्हणजे कस्टमरला ऍक्च्युली काय पाहिजे ते खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे ह्याच्यामध्ये. डू यू गिव्ह फ्रँचायझीज ऑल्सो? Yes, so we give franchisees pin code wise. So we give distributor franchisees instead of going for a cafe or full menu franchisee. सो एका एरियामध्ये वेगवेगळे रेस्टॉरंट्स असतात, वेगवेगळे दुकानं असतात, प्रीमियम शॉप्स असतात, गिफ्ट शॉप्स असतात. आता तर काही लोक घरनं बिझनेस करतात. सो ह्या लोकांना जर काही एक सेकंड बिझनेस म्हणून हवा असेल, खूप बायका आहेत ज्या घरनं बिझनेस करतात. सो ह्या लोकांना सेकंड बिझनेस म्हणून जर काही हवं असेल तर दे कॅन ऑप्ट फॉर अ फ्रँचायझी. अँड दॅट इज हाऊ त्या पिनकोडची अख्खं डिस्ट्रीब्युशन आम्ही त्यांच्याकडे देतो. बट दिस हेल्प स्मॉल बिझनेस ओनर्स ऑल्सो. कारण सपोज देर इज अ लेडी हू इज विलिंग टू डू समथिंग इन ट्रेडिंग आणि तिला फूडमध्ये इंटरेस्ट आहे. अगेन सेम सिच्युएशन की तिला कॅफे वगैरे नाही स्टार्ट करायचं आहे. सो शी कॅन ऍक्च्युली बी द स्पोक्सपर्सन. शी कॅन टेक अप द फ्रँचायझी, गो टू द शॉप्स. त्या एरियात आम्ही सोशल मीडिया हेल्प देतो आमच्या साईडने किंवा ऑल ऑफ दॅट शी रिक्वायर्स. आता खूप फेस्टिवल्स होतात, खूप ठिकाणी आपण एक्झिबिशन्स बघतो. सो शी कॅन बी अ पार्टिसिपंट देअर विथ आवर डिस्ट्रीब्युटरशिप. दिस इज हाऊ वी ट्राय टू. ओके, म्हणजे एक प्रकारे तुम्ही वुमन एंटरप्रेन्योरशिपला पण बढावा देताय.
येस, ऍक्च्युली इफ यू सी वुमेन ऑन्टरप्रेनर पेक्षा पण अगेन गोइंग बॅक टू कोविड, खूप लोकांचे जॉब सुटले होते. पण असे नाही की हे चॅम्पियन्सच होते त्यांच्या फील्डमधले. खूप साध्या लोकांचे पण जॉब सुटले होते. आणि नाव वेन दे कम बॅक विथ अ गुड सेल ऑफ कॉफी, दोज हु आर आर डिस्ट्रीब्युटर्स, ते इतकं आपल्याला पण छान वाटतं ना की अरे हो, म्हणजे दे टू. सो वी हॅव अ फिजिओथेरपिस्ट हु इज अ डिस्ट्रीब्युटर. Wow. म्हणजे शी इज अन ऍक्टिव्ह फिजिओथेरपिस्ट but also has taken up distribution of this in a certain pin code input. किंवा कॅप मध्ये एक रेस्टॉरंट ओनरच आहे, तोच स्वतः त्यांनी डिस्ट्रीब्युशन घेतलं. सो दॅट इज, दिस इज हाऊ पीपल कम. पण एक साईड इन्कम पण होऊन जाते ना त्यांची त्या मानाने, आणि एक नेटवर्किंग हे डेव्हलप होतं लोकांचं. ऍब्सोल्युटली. आणि इव्हेंट्सला जायला मिळतं खूप छान छान अशा म्युझिकल इव्हेंट्स वगैरे. दॅट इज ऑल ऍड ऑन्स. इव्हेंट्स बद्दल म्हणालीस तू, तर सोशल मीडियावर आज दिसणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही तुमचं 90 ml कसं हँडल करतो सोशल मीडिया? आम्ही जेव्हा प्लॅन करत होतो की आपलं सोशल मीडिया कसं असेल, तर वी थॉट की काही असं स्ट्रॅटेजीज आणि हे सगळं करण्यापेक्षा जितकं ऑर्गॅनिक, जितकं स्टोरी बेस्ड असेल, तितकं लोकांना छान वाटेल आणि दे विल वॉन्ट टू सी व्हॉट वी आर डुईंग न्यू. आणि एव्हरी टाइम वी मेक शुअर की काहीतरी नवीन करतोय. सो आता आपण फिल्टर कॉफी म्हणलो तर आता फक्त सपोज डोळे बंद कर आणि जस्ट थिंक अबाउट इट की छान सकाळ आहे, सनराईज तुझ्या घरात येत आहे, शास्त्रीय संगीत चालू आहे एका बाजूला आणि एका बाजूला तू छान गरम फिल्टर कॉफी पितेस. हे एक एक्सपिरियन्स आहे. हा एक्सपिरियन्स तू तुझ्या घरातच केलायस, तर हा एक्सपिरियन्सच आम्हाला त्या सोशल मीडिया पेज थ्रू प्रमोट करायचा आहे. आणि ऑफकोर्स कॉफी, कारण हे फिल्टर कॉफी करतोय त्यामुळे साऊथ इंडियन कल्चरच्याच अराउंड खूप असतं, कारण फिल्टर कॉफी आपल्याला इंडियन्सना त्यांनीच प्यायला शिकवलं. त्यामुळे दिस इज हाऊ वी वॉन्ट टू promote India plus Indian culture plus Indian coffee and an experience around it. So all our social media or the events that we do will always be around this theme only. So it can be classical musical festivals आणि इट कॅन बी आता म्हणजे मोस्टली म्युझिक फेस्टिवल्सलाच आम्ही रिलेट करतोय, किंवा इट कुड बी इंडियन एक्झिबिशन्स, B2B एक्झिबिशन्स, ऑल ऑफ दॅट. डिझाईन फेस्टिवल्स, आर्ट फेस्टिवल्स ऑफ इंडिया. तर तिथे आपली कॉफी पाहिजे असं आमचं Wow. हे असतं. म्हणजे एक कॉफी पेंटिंग इव्हेंटही तू ऑर्गनाईज केला होतास. येस. सो आता काय होतं, आम्ही ट्रेडिशनली हॉट कॉफी सर्व करायचो. या वर्षापासून आम्ही कोल्ड कॉफीज मध्ये पण वी हॅव स्टार्टेड डुईंग. समर आमचा जो असायचा तो आम्हाला फ्री असायचा, कारण साधारण फेब्रुवारीमध्ये सगळं सोर्सिंग होऊन जायचं, डिस्ट्रीब्युशन स्टार्ट व्हायचं. सो समरमध्ये आपल्या लोकांशी कनेक्ट कसा ठेवायचा. सो दॅन वी स्टार्टेड डुईंग होस्टिंग ऍक्टिव्हिटीज ऑन आवर ओन ऑल्सो. त्यात कॉफी पेंटिंग हे एक ऍक्टिव्हिटी असते जी आता सुरू होईल म्हणजे. आणि आम्ही वेगवेगळ्या कॅफेजमध्ये जिथे 90 ml सर्व होते त्या कॅफेजमध्ये आम्ही ते होस्ट करतो. सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. तिकडच्या एरियातल्या लोकांना येता येतं. ऍक्च्युली इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर ऑल. म्हणजे बिंग अ एंटरप्रेनर, 90 ml प्रमोशन होत आहे, त्यानंतर त्या कॅफेचं प्रमोशन होत आहे, प्लस जे लोक आहेत आजूबाजूला त्यांना एक ऍक्टिव्हिटी मिळते. अमेझिंग आयडिया. खरंच एक खूपच अशी इनोव्हेटिव्ह कल्पना आहे तुमची या संदर्भात. ऍब्सोल्युटली. सो शेवटी ट्रिकल डाऊन थिअरी जी असते आणि ट्रिकल अप थिअरी, ते दोन्ही मॅच व्हायला पाहिजे. वी जस्ट डुईंग दॅट. आता फ्युचर काय आहे? अजून काही प्लॅन्स आहेत त्या संदर्भात? ऍब्सोल्युटली. आता छोटस आम्ही बहारीनला एक पाठवलेलं आहे सॅम्पलर्स आणि थोडस सुरू झालंय. आता वी वॉन्ट टू फोकस ऑन USFDA आणि आता खूप गोष्टी अशा प्लॅन करायच्या. सो द आयडिया इज टू टेक इंडियन कॉफी डिकॉक्शन टू द वर्ल्ड. सो लेट्स सी हाऊ इट गोज अँड प्रोसेस. वी विश यू अ व्हेरी व्हेरी सक्सेसफुल फ्युचर. म्हणजे 90 mlचं नाव रिअली आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकावं अशी शुभेच्छा आमच्याकडून. थँक्यू सो मच. थँक्यू. आता एक जाता जाता आमच्या ऑडियन्ससाठी एक मेसेज दे ना. सो फर्स्ट थिंग, बिझनेस इज रिस्क, बट इट कॅन बी अ कॅल्क्युलेटेड रिस्क. आणि घाबरू नका, म्हणजे हो अप्स अँड डाऊन्स येणार आहेत सगळ्या टाईपचे, बट जस्ट गो फॉर इट. नाही जमलं तर थोडं मागे कॅल्क्युलेटेड रिस्क असल्यामुळे येता येईल, पण कळलंच नाही आणि नंतरचा जो रिग्रेट असतो ना, तो लाईक मला खूप आधीपासून हॉटेल काढायचं होतं. ठीक आहे, हॉटेल काढणं इतकं माझ्यात पेशन्स पण नाहीये आणि पॉसिबली तेवढं बँडविड्थ पण नाही, बट काहीतरी त्या दिशेने स्टेप घेतली. आय एम रिअली हॅपी विथ दिस.
केलंच नसतं ना तर मी नुसती बोलतच राहिले असते. सो इन्स्टेंट टेकिंग ऍक्शन इज मोर इम्पॉर्टंट. आय थिंक या टेक ऍक्शन. मग आता तुला असं वाटतं का की वुमन एंटरप्रेनर्स आपल्या देशामध्ये दे फेस मोर चॅलेंजेस एज कम्पेअर्ड टू मेल एंटरप्रेनर्स? थँकफुली मला असं कधी वाटलेलं नाहीये. आय डोंट सी फॉर मी अन अपॉर्च्युनिटी डझंट नो इफ युअर अ मॅन ऑर अ वुमन. येस, मे बी जास्त थोड्या ऍडजस्टमेंट बॅकएंडला आणि तुमची सपोर्ट सिस्टम कशी आहे ह्याच्यावर खूप गोष्टी डिपेंडेंट आहेत. लाईक आपण इंडियामध्ये अजूनही म्हणजे आपल्या देशात ट्रेडिशनल गोष्टी ज्या एका बाईच्या आयुष्यात घडायला पाहिजेत, की लग्न असेल, मुलं त्या वेळेला असेल, वेळेत करा, वेळेत करा. वेळ डिफाईन केलेली आहे सोसायटीनी, टू अ सर्टन एक्सटेंट बॉडीजनी पण. पण येस, इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही तुमचं पण तुम्हाला काय हवंय, तुम्हाला लोकांनी कसं ओळखलं पाहिजे. जे तुम्ही लहानपणी बोलायचा की अरे मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचंय, मला मोठं होऊन व्हायचंय, तुम्ही त्याच्या किती क्लोज आहात हे तुम्ही बघणं इम्पॉर्टंट आहे. सो फॉर मी, थँक्स टू माय फॅमिली, की मला असं कधी कुठल्याही वेळचं कधीच ऑपॉर्च्युनिटीला रेस्ट्रिक्शन नव्हतं. सो आय वुडंट से दॅट की फॉर मी येस, इट इज ॲट पार टू ऑल द मेन इन आवर फॅमिली. सो नेव्हर डिस्क्रिमिनेटेड. आणि मी बाहेर पण जेव्हा पडले की मी बघत गेले लोक पण तशी मिळत गेली की हु आर नॉट डिस्क्रिमिनेटिंग बिकॉज समवन इज अ वुमन ऑर अ मॅन, तर ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला देणार. मला असं नाही कधी आढळलं, बट काही केसेस असू शकतात ज्यांना हे ऑब्झर्व झालं. सो पण माहितीये, कुठल्याही स्त्रीला जेव्हा ती बाहेर पडते ना, एक फॅमिली बॅकग्राऊंड असणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फ्युचरमध्ये समजा काही एजेस झाल्या, काही झालं, एखादा बिझनेस चालला नाही चालला, तर असं नको व्हायला की ना तुला बोललेलं नको करू, माहिती होतं तू फेल होणार. तसं नसायला पाहिजे सिच्युएशन घरामध्ये. पण कधी कधी काय होतं माहितीये, की बायका आहेत ना स्वतःहूनच बाहेर पडत नाही. आता मी बघते ना, खूप एज्युकेटेड लेडीज आहेत, पण त्या पुढे येऊन काय करायची इच्छाच दाखवत नाही. मग बोलतात की घरचा सपोर्ट नाहीये. असंच कधी तुला काही आढळलं का? हो, म्हणजे खूप नॉन एक्झाम्पल्स पण असे आहेत. आमच्या वेंडर्सचे खूप तसे एक्झाम्पल्स आहेत की अ, गायत्रीला बघून. सो गायत्री इज अ मॅरिड लेडी विथ 2 किड्स. शी इज हँडलिंग दॅट. शी इज हँडलिंग अ मदर्स बिझनेस. प्लस शी इज हँडलिंग 90 ml चं प्रोडक्शन. सो एस्टेट ओनर्स जे आहेत ते त्यांच्या बायकोला सांगतात की अगं बघ, ती करू शकते, तू नाही करू शकत असं काही नाही आणि मी तुला पूर्ण सपोर्ट करतो. कर, काय प्रॉब्लेम आहे. पण हो, व्हॉट युअर सेइंग इज राईट. वी हॅव सीन केसेस जिथे नाही पुढे येऊन ते होतं. ऑल्सो आय थिंक कम्फर्ट झोन हा जो बदलेला असतो ना, दॅट इज वन व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. पण देन आय वुडंट ब्लेम देम ऑल्सो. मे बी दे वॉन्ट टू बी इन द कम्फर्ट झोन. दॅट इज ओके. आजकालचं जगत असं की एव्हरीथिंग इज ओके, फ्रँकली. इफ यू वॉन्ट टू बी इन युअर कम्फर्ट झोन, फाईन. इफ यू वॉन्ट टू ग्रो, तुम्हाला कम्फर्ट झोन मोडावाच लागणार आहे. म्हणजे देर इज नो अदर वे फॉर इट. मग ते मॅन, वुमन, चाइल्ड डझंट मेक अ डिफरन्स. योगेश, तुला कधी मराठी वुमन एंटरप्रेनर्स आणि अमराठी वुमन एंटरप्रेनर्स ह्याच्यामध्ये कधी काय फरक जाणवला का? मराठी अमराठीपेक्षा सुद्धा टियर 1, टियर 2 सिटी हा मला जास्त फरक जाणवतो. ऍक्सेप्टन्सी जी आहे आणि ग्रो करायची इच्छा, हे टियर 2 मध्ये जे आता बघायला मिळतंय ना, ते खूप जास्त आहे. मग इट कॅन बी महाराष्ट्र और इट कॅन बी एनी अदर स्टेट. कारण आता वेळ कॉफी इज कन्सर्न, आम्ही मेजरली 2 स्टेट्स मध्ये लोकांना भेटतोय. एक तर महाराष्ट्र ऑफकोर्स आणि दुसरं इज तमिळनाडू. तिथे जिथे ब्रुईंग होतं, ब्रुईंगची जागा ही काय एक म्हणजे चेन्नई किंवा अशी मोठी सिटी नसते. ती टियर 2 किंवा एक गाव असतं, अगदी म्हणजे रुरल एरिया असतो. तिकडच्या बायकांना जितकं ग्रो व्हायचंय, तीच इच्छा आज मला, मी जो साताऱ्यात माझ्या गावात जो बघितली, ती इच्छा सेम आहे. सो आय वुड पुट इट इन अ फॉर्मॅट की विमेन ऑन्टरप्रेनरशिपच आता एवढी पुढे येते ना. आणि थँक्स टू मेन, अगेन इन एव्हरी स्टेट सिटी ऑल्सो, त्यांनाही कळतं की आपल्या घरात पोटेन्शियल आहे, बसलंय, तर वाय नॉट हेल्प देम डू समथिंग लाईक दॅट. प्लस द काइंड ऑफ रेझिलियन्स दॅट विमेन आर शोईंग इन एव्हरी सिटी, टियर 2 सिटी स्पेसिफिकली, इज अमेझिंग.
सो आय थिंक वी आर लुकिंग अहेड की कधीतरी आमचं एक पॅकेजिंग युनिट तरी साताऱ्यात असेल, और एक अजून एखादं युनिट तिथे साऊथला असेल, समथिंग लाईक दॅट. आणि नॉट ओनली दॅट, आर डिस्ट्रीब्युशन मध्ये पण जे आहेत त्या बायका पण खूपशा tier 2 tier 3 मधनं पुण्यात आलेल्या आहेत. सो अगेन मेन इज इच्छा तुमची काय ग्रो करायची, किंवा तुम्हाला किती काम करून पुढे जायचं. आणि ते अंडरस्टँड दिस बेटर की कष्टाला ऑप्शन नाही. बीइंग इन बिग सिटीज विथ मेनी फॅसिलिटीज अराउंड, मे बी आपण कुठेतरी एक एस्केप शोधत असतो. बट हिअर पीपल आर नॉट सर्चिंग एस्केप. म्हणजे जिथे कष्ट करायचे तिथे करायचेच. सो आय थिंक दॅट इज अ मेजर डिफरन्स. आणि वी लव्ह दॅट अबाउट दिस. these women, when they come forward ना, त्या एकट्या प्रगती करत नाहीत. म्हणजे बोलतात ना, एक बाई शिकली की अख्खं घर शिकतं. तर जेव्हा ही बाई प्रोग्रेस करते ती अख्ख्या घराला अपलिफ्ट करते तिच्याबरोबर. ऍब्सोल्युटली. आय थिंक ऍटिट्यूड जो एक आई किंवा एक घरातली बाई कॅरी करते तोच तिच्या मुलांना देतो, तोच अजून ती शिकवत जाते. सो आज तिच्या मुलाला पण माहिती आहे, तू सुद्धा म्हणजे वेन यू आर वर्किंग तेव्हा युअर किड्स नो माय मॉम इज वर्किंग अँड मॅनेजिंग अस बोथ. सो दे हॅव दिस आयडिया. सो वेन आदिश विल ग्रो, त्यालाही माहितीये की की मला असंच लाईफ हे करायचं. आय हॅव टू respect women, I have to be with them, support them. So I think this is the attitude that the woman carries and goes ahead to other generations. आता जाता जाता काही टिप्स देशील का, ऍज अ एंटरप्रेनर, ऍज अ वुमन एंटरप्रेनर? Sure. First thing, नेगेटिव्ह लोक आजूबाजूला असतील ना, त्यांना कट करून टाका. लाईक कट देम. आणि डोंट थिंक अबाउट इट की मी हे रिग्रेट करीन वगैरे, ते नंतर बघता येतं. सो कट कॉन्टॅक्ट, ऑल काइंड ऑफ ब्लॉकिंग आणि वॉट एव्हर, हे किती वेग वाटला ना तरी द काइंड ऑफ सॅटिस्फॅक्शन इट गिव्स ॲट दॅट पॉइंट इज अमेझिंग. सो गो अहेड, डू इट. आणि सेकंडली, रिस्क घ्या. म्हणजे गो अहेड. आणि ऑल्सो आय थिंक नाव व्हेरी प्रॅक्टिकली, इफ यू आर स्टार्टिंग आउट न्यू, तर लुक ॲट व्हॉट गव्हर्नमेंट इज प्रोव्हाइडिंग यू. सो खूप सोयी आम्ही पण अवेल केल्या आहेत. आणि there are so many things that the government is pushing you to do as a woman entrepreneur. तर एकदा काही सुरू करायच्या आधी बघा की आपल्या सेक्टरमध्ये काय मिळतंय. गो अहेड अँड टेक दॅट. आणि इट्स फॉर एव्हरी वन ऑफ अस. सो प्लीज गो अहेड. मे बी तुम्ही त्याचे टॅक्सेस पण भरताय पण तुम्हाला कळत नाही की ते आपल्यासाठी आहे. सो आय थिंक जस्ट अवेल दोज बेनिफिट्स. ऍब्सोल्युटली. म्हणजे जे ऐकतायत हे आपलं पॉडकास्ट त्यांना खरंच या इन्फॉर्मेशनचा खूप फायदा होईल. आणि तुझे जेवढे फ्युचर प्लॅन्स आहेत ते सगळे सक्सेसफुल होऊ अशी आमच्याकडून सदिच्छा तुला. थँक्यू सो मच. थँक्यू ताई. थँक्यू.